नमस्कार मित्रांनो, माझ्या आजार आणि उपचार ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण पावसाळ्यातील आजारांबद्दल माहिती करून घेत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आणि टायफॉईड या आजारांबद्दल माहिती करून घेतलेली आहे. आज आपण लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल माहिती करून घेऊयात. तुम्हाला माहीत आहे का, पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्यामुळे होणारा गंभीर आजार कोणता? तर तो आजार आहे लेप्टोस्पायरोसिस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती करून घेणार आहोत. हा आजार नेमका काय आहे आणि त्यापासून कसा बचाव करता येईल हे समजून घेणे प्रत्येकासाठी फार महत्त्वाचे आहे. लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय? तर सोप्या भाषेत याची व्याख्या जर आपल्याला करायची असेल, हा एक झुनोटिक आजार आहे, म्हणजे तो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे, जो प्रामुख्याने मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांवरती परिणाम करू शकतो. तर हा आजार कशामुळे होतो आणि या आजाराची कारणे आपण पाहून घेऊयात. हा आजार लेप्टोस्पायरो या जीवाणूंमुळे होतो. याचा प्रसार कसा होतो? उंदीर आहेत, कुत्रे किंवा इतर पाळीव प्राण्यांच्या लघवीतून हे जीवाणू बाहेर पडतात आणि पावसाच्या पाण्यात किंवा साचलेल्या पाण्यात ते मिसळतात. तर मग याचा संसर्ग कसा होतो? जेव्हा आपल्या त्वचेवर जखम असते, खास करून पायाला ज्या जखमा आणि ज्या उघड्या असतात, पायाच्या जखमेमधून सुद्धा या रोगाचा आपला संपर्क येत असतो. तेव्हा हे जीवाणू आपल्या जखमेवर बसतात व आपल्या शरीरात जातात. हे जीवाणू डोळे किंवा तोंडावाटेसुद्धा आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात. तर याची लक्षणे कोणती आहेत? तर दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर 5 ते 14 दिवसानंतर याची लक्षणे आपल्याला दिसू लागतात. तीव्र ताप आणि थंडी वाजून येते. डोकेदुखी आणि स्नायूंमध्ये प्रचंड वेदना होतात. पोटरीच्या स्नायूंमध्ये, खास करून काफ मसल्समध्ये जास्त तीव्र वेदना जाणवतात. डोळे लाल होतात आणि उलटी आणि मळमळसुद्धा या आजारामध्ये होऊ शकते. कावीळची लक्षणे किंवा अंगावरती पुरळसुद्धा या आजारामुळे आपल्याला येते. तर याचा उपचार काय आहे? तर या उपचारामध्ये स्वतःहून कोणतेही औषध आपण घेणे नक्कीच टाळायला पाहिजे. तर हे जर आपल्याला लक्षणे जाणवत असेल तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे. तर डॉक्टर सहसा या आजारामध्ये अँटीबायोटिक देतात आणि आजार लवकर लक्षात आल्यास तो पूर्णपणे आपल्याला बरा करता येतो. विलंब केल्यास किडनी आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर निदान खूप महत्त्वाचे आहे. तर याला प्रतिबंध कसा करता येईल? साचलेल्या पाण्यातून चालणे आपल्याला टाळायलाच पाहिजे आणि चालावंच लागलं तर आपल्याला गमबूट घालणे फार महत्त्वाचे आहे. घराच्या परिसरात उंदीर येऊ देऊ नयेत म्हणून आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी स्वच्छता राखावी लागेल. पावसाळ्यात उघड्या जखमांवरती मलमपट्टी करा किंवा त्या जखमा आपण उघड्या ठेवू नयेत. थोडक्यात सांगायचे तर पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे हाच आपल्याला लेप्टोस्पायरोसिसपासून वाचवण्यात सर्वोत्तम मार्ग आहे. ही माहिती केवळ आपल्या शिक्षणासाठी देण्यात येत आहे. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या कुटुंबियांना ही माहिती आपण जरूर शेअर करा. जर आपल्याला याच्यामधून जर आपल्याला जनजागृती होत असेल तर मला खूप आनंद आहे. तर या जनजागृतीमध्ये आपण मला खूप साथ द्याल ही मला आशा आहे. धन्यवाद.